आमचे प्रतिनिधी हिरा ढाकणे हे मरीन ड्राईव्ह परिसरात आहे। सगळ्यात आधी निवृत्ती, मी तुमच्याकडे येते। आपण पाहतोय गुडघाभर पाणी साचलेलं आहे। काय सध्याची किंग सर्कल परिसरातली स्थिती? तर सकाळपासूनच मुसळधार पावसाने मुंबईमध्ये हजेरी लावली होती। येत्या 1 तासामध्ये अतिमुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आलेला आहे आणि त्याचा परिणाम, पावसाचा परिणाम आपण पाहतोय की हिंदमाता सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी भरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। किंग सर्कल परिसरामध्ये पाणी भरल्याचं पाहायला मिळतंय आणि संपूर्ण वाहतूक व्यवस्था जी आहे ते या ठिकाणी बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कारण मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली तर मुंबईमध्ये किंग सर्कल आणि हिंदमाता परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरायला सुरुवात होते आणि आपण पाहतोय की सर्व वाहनं जे आहेत ते जागच्या जागी या ठिकाणी उभी असल्याचं पाहायला मिळतंय। कारण रस्ता जो आहे तो रस्ता पूर्णपणे भरलेला आहे पाण्यानं। कारण गेल्या 1 तासापासून मोठ्या प्रमाणात पावसानं हजेरी जी आहे ते मुंबईमध्ये लावले आणि त्याचा परिणाम जो आहे तो किंग सर्कल परिसरामध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। वाहन चालकांची मोठी कसरत जी आहे ती कसरत या ठिकाणी पाहायला मिळते, कारण की मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे इथं पाणी जे आहे ते पाणी भरलेलं आहे। या ठिकाणी मोठ्या महानगरपालिकेच्या वतीनं पंप देखील उपलब्ध आहेत, परंतु अतिमुसळधार पाऊस जो आहे तो गेल्या 1 तासांपासून मुंबईमध्ये सुरू आहे त्याचा परिणाम जो आहे तो या ठिकाणी झाल्याचा पाहायला मिळतोय आणि त्यामुळे सकाळपासूनच वाहतूक व्यवस्थेवरती ज्या पद्धतीने लोकल व्यवस्थेवरती परिणाम झाला होता त्याच पद्धतीने आता रस्ते वाहतुकीवरती देखील परिणाम होताना पाहायला मिळतोय। त्याच्यामुळे दादरच्या दिशेने जाणारी वाहतूक जी आहे ती देखील खोळंबली असल्याचं पाहायला मिळतंय आणि सर्व वाहन चालक जे आहेत ते जागच्या जागीच उभं असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय आणि रस्त्यावरती जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे गाड्या देखील बंद पडण्याचं प्रमाण जे आहे ते या ठिकाणी वाढलेलं आहे। असाच जर पुढील पाऊस सुरू राहिला तर पूर्णपणे दादरपर्यंत हा रस्ता पूर्णपणे बंद होईल अशी परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी किंग सर्कलमध्ये निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। महानगरपालिकेचे कर्मचारी देखील निश्चित निवृत्ती, तुम्हाला अगदी जर असं थांबवते। सध्या आपण दादर परिसरात जाऊया। हिंदमाता परिसरात कशा प्रकारे पाणी साचलेले आहे त्याची ही दृश्य आपण पाहतोय। दादर हिंदमाता परिसरात पाऊस सुरू झाला की पाणी साचायला सुरुवात होतं। आजही दमदार पडलेल्या पावसामुळे हिंदमाता परिसरात पाणी साचायला आता सुरुवात झालेली आहे। या पाण्यातून नागरिकांना वाट काढताना देखील कसरत करावी लागते, तर वाहनधारकांची देखील चांगलीच तारांबळ उडालेली आहे। ब्रिजखाली हे पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आणि याच पाण्यातून रस्ता काढताना कशा प्रकारे कसरत होते त्याची ही दृश्य आपण पाहतोय। मुंबईत अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय मुंबईतल्या दादर हिंदमाता परिसरातली। आता आपण थेट जाणार आहोत मरीन